नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. इंद्राणी मुखर्जी प्रकरणी तपासावर आता सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. ऑडिओ व्हॉइस सॅम्पल तपासण्यात चूक झाली असल्याचं कळतंय. इंद्राणीच्या वकिलांनी हा आक्षेप घेतलेला आहे. तर सीबीआय कडून तपासात तांत्रिक चूक झाल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे इंद्राणीच्या अर्जावरील निकाल हा राखून ठेवण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, इंद्राणीच्या अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवलेला आहे, नेमकं काय कारण, काय सविस्तर अपडेट? प्राजक्त, आपल्याला माहिती आहे की इंद्राणीच्या आज 3 विशेष अर्जांवर विशेष सीबीआय कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तांत्रिक विश्लेषण. इंद्राणीचं ऑडिओ व्हॉइस सॅम्पल जे मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी म्हणून राहुल मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी आणि त्याबरोबर पीटर मुखर्जी यांच्या संभाषणासाठी म्हणून जे सीबीआयने घेतलं होतं आणि त्याची पडताळणी त्यांनी मोबाईल ऑडिओ मध्ये रेकॉर्डवर करणं आवश्यक की त्याला पॅरलल तपासणी मॅच करण्यासाठी आवश्यक होती. पण खार पोलिसांकडे एक जी सीडी जप्त होती त्या सीडीचा त्यांनी उपयोग ऑडिओ मॅच करण्यासाठी केला आणि याच मुद्द्यावर पूर्णपणे आक्षेप घेतला इंद्राणीच्या वकिलांनी. आणि याचमुळे राहुल मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांचे जे ऑडिओ व्हॉइस सॅम्पल सीबीआयनं एक्झिबिटमध्ये म्हणजे पुरावा म्हणून जे ठेवले ते अमान्य करण्यात यावे अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे. या विषयावर जोरदार खडाजंगी झाली. अर्थात दोन्ही बाजूची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टानं यावरचा निर्णय राखून ठेवला आहे. आणि त्याचबरोबर इंद्राणी मुखर्जीचं एक्झिबिशनमध्ये जे ओसीआय कार्ड ठेवण्यात आलं होतं, ओव्हरसीज इंटरनॅशनल कार्ड, जे दुसऱ्या देशातल्या पॅरलल बायोमॅट्रिक्स परवानगीचं एक कार्ड असतं, परवाना कार्ड, त्याला सुद्धा अक्षरशः छिद्र पाडून सीबीआयनं कोर्टामध्ये पुरावा म्हणून ठेवलं. त्याच्यावरही गंभीर आक्षेप घेतला आणि या आक्षेपातूनच ही गोष्ट स्पष्ट झालेली की ते कार्ड निकामी झालेलं आहे. आणि याचमुळे ज्या पद्धतीनं पुराव्यांची हेळसांड सीबीआयकडनं केली जाते अशा प्रकारच्या गोष्टी या कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यावरही याच्यावर कारवाई व्हावी हा सुद्धा अर्ज इंद्राणीच्या वतीनं करण्यात आला. अर्थात त्याच्यावरची सुनावणी पूर्ण जरी झाली असती तरी त्याचाही निकाल राखून ठेवला आहे. एकंदरीत आजचा दिवस इंद्राणीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय कारण विधी तिच्या मुलीनं इंद्राणीबरोबर राहण्यासाठी परवानगी मागितली, त्यावरचा सुद्धा निर्णय थोड्याच वेळात अपेक्षित आहे. निश्चितच एक प्रकारे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी आता 27 सप्टेंबरला होणार आहे. घटनापीठासमोर या सत्ता संघर्षावर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवावं अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. तसंच निवडणूक आयोगाची स्थगिती उठवा अशी मागणी देखील शिंदे गटानं केली. यावर 27 सप्टेंबर पर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ असं घटनापीठानं सांगितलंय. तर तिन्ही पक्षकारांनी 3 पेजमध्ये रिप्लाय फाईल करावा. त्यावर 27 सप्टेंबरला प्रतिपक्षाचा युक्तिवाद ऐकू असं कोर्टानं सांगितलं. तर आज कोर्टात नेमकं काय झालं आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवावं असं शिंदे गटानं युक्तिवाद केला. त्यावर निवडणूक आयोगाची स्थगिती उठवा असं शिंदे गटानं म्हटलं. चिन्हांच्या आधी आमदार अपात्रतेवर निर्णय व्हावा असं सिंघवी या वकिलांनी म्हटलं. सदस्यांच्या अपात्रतेबाबत 10 मिनिटं सुनावणी घेऊ असं कोर्टानं त्यानंतर स्पष्ट केलं. आणि तिन्ही पक्षकारांनी 27 सप्टेंबर पर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये असं कोर्टानं म्हटलं. तिन्ही पक्षकारांनी 3 पेजमध्ये रिप्लाय फाईल करावा असे आदेश देखील कोर्टानं दिले. तर 27 सप्टेंबरला प्रतिपक्षाचा युक्तिवाद ऐकू असं कोर्टानं त्यानंतर स्पष्ट केलं. दिलासा आज कोणालाही मिळालेला नाही कारण की त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पण जे समयसीमा निर्धारित होण्याचा जो विषय होता तो मात्र झालेला आहे आणि ते 27 तारखेच्या आज समयसीमा निर्धारित होईल. आणि 27 तारखेला बसणारा जे कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे त्याची अध्यक्षता मात्र जस्टिस ललित करत आहे, म्हणजे सरन्यायाधीश करत आहे. त्यांच्या पुढे हे स्पेसिफिकली 2 आहे लिस्ट होणार आहे, त्यावर ते न्यायनिर्णय देतील. सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. जी मागणी करण्यात आली होती, चिन्ह गोठवण्याची मागणी खरं तर शिंदे गटाकडून करण्यात आली होती. मला माहीत नाही अशी मागणी करण्यात आली आहे का, तुम्ही सांगताय, मला काही कल्पना नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीबद्दल बोलत असताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे. माझ्याकडे कुठली माहिती नाही, कुठली तारीख आहे काय आहे याची मला काही कल्पना नाही कारण मी विमानामध्ये होतो. त्यामुळे सगळी माहिती घेतल्यावरच त्या संदर्भात बोलता येईल. पण त्याही संदर्भात सुप्रीम कोर्टात केस असताना बोलणं योग्यच नाही.
आता बातमी आहे उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का देणारी। शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना अशातच दसरा मेळाव्यामध्ये शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। शिवसेनेचे 10 ते 15 नेते विजयादशमीला शिंदे गटात सीमोल्लंघन करणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील 1 खासदार, 2 आमदार आणि 5 माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे। या 8 लोकप्रतिनिधींसह एकूण 10 ते 15 शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याचं बोललं जात आहे। दरम्यान शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारनं शिवाजी पार्क गोठवल्याच्या चर्चा या जोरात होत्या। याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सरकारनं कोणतंही मैदान ब्लॉक केलेलं नाही, जे नियमात असेल त्यांना मैदान मिळणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। तसंच सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे निराश झाल्याची टीका देखील त्यांनी केली। सत्ता संघर्षावर कोर्टात याचिका सुरू असल्यानं त्यावर प्रतिक्रिया देणं फडणवीसांनी टाळलं। दसरा मेळाव्यासाठी सगळे मैदान ब्लॉक केलेले आहे सरकारच्या वतीने, महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका। सरकारने कुठलंही मैदान ब्लॉक केलेलं नाही। नियमात जे असतील त्यांना मैदानं मिळतील। सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलतायत, त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते। सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलतायत, त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते। मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट असा पोस्टर वॉर सुरू झालाय। भाजपचे सण उत्सव जोरात या होर्डिंग्जवर ठाकरे गटानं त्यांचे बॅनर्स लावले। मात्र यानंतर भाजप युवा मोर्चानं आज हे बॅनर्स हटवले आणि त्यावर पुन्हा भाजपचे बॅनर्स लावले। दरम्यान तसंच यानंतर ठाकरे गटानं असा एक प्रकार केला तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा देखील भाजप युवा मोर्चाकडून देण्यात आलाय। त्यामुळे महापालिका निवडणुका तसंच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये बॅनर वॉर रंगले। नियमाने परवानगी घेऊन लावण्यात आलेले आमच्या नेत्यांचे बॅनर काढणे आणि त्यांच्या बॅनरवर बॅनर लावणे बंद करा, अन्यथा आम्ही हिंदू विरोधी नकली शिवसेनेला जसाच तसे उत्तर देऊ आणि यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई सक्षम आहे। भाजप नेते सोमय्या हे रत्नागिरीमध्ये दाखल झालेत। दापोली इथलं बेकायदेशीर साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातच्या कामाचा आढावा सोमय्या घेणार आहेत। रिसॉर्ट पाडण्याची कारवाई सुरू करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडी आणि एमपीसीबीला दिलेले आहेत। अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करणार आहेत। भ्रष्टाचारी मंत्री अनिल परब तर लागला कामाला, ते लागले, पण अधिकाऱ्यांचा त्या घोटाळ्यात जर सहभाग होता, समर्थन होतं आणि भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतरही कारवाई करण्यासाठी दिरंगाई, त्यासाठी आज विभिन्न अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। त्यांचा जो या घोटाळ्याला त्यांनी पाठिंबा दिला होता त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आणि ऍक्शन प्लॅन। तिकडे औरंगाबादमध्ये पहाटे 4 वाजल्यापासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे। औरंगाबादमधील काही धान्य व्यापाऱ्यांवर ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते। देशभरात या संबंधात छापेमारी सुरू आहे। इथल्या एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर आणि घरावर अशा 4 ठिकाणी एकाच वेळी हे सगळे छापे टाकण्यात आलेत। हा व्यापारी शिवसेनेशी संबंधित असल्याची माहिती मिळते। सकाळी 4 पासून अतिशय गुप्तपणे ही सगळी कारवाई सुरू आहे। आणि आता बातमी पुण्यातून। दागिने न दिल्यानं आणि घर सोडून जायला सांगितल्याच्या रागातून 20 वर्षाच्या नातवानं वडिलांच्या मदतीनं आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नातवानं आजीच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। मुंढवा पोलिसांनी कसून चौकशी करत हा गुन्हा उघडकीस आणलाय। तर या प्रकरणी आरोपी नातू आणि त्याच्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे। 62 वर्षीय उषा गायकवाड असं हत्या झालेल्या आजीचं नाव असून या हत्येप्रकरणी साहिल उर्फ गुड्डू गायकवाड आणि संदीप गायकवाड असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। सखोल तपास केल्यानंतर काही सीसी कॅमेऱ्याचे फुटेज आहेत की ह्यांचा कंडक्ट हा चुकीचा दिसला व त्याचबरोबर इतर शास्त्रीय उपकरण, शास्त्रीय जे सायंटिफिक मदत घेऊन जास्त तपास केल्यानंतर असं दिसून आलं की सदर महिलेचा
स्वतःच्या घरातील कौटुंबिक वादामधून खून करण्यात आलेला आहे आणि हा खून स्वतःचा मुलगा व नातू यांनी केलेला निष्पन्न झालं, म्हणून मर्डरचे कलम लावून या गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणे या गावात जिलेटिन कांड्यांचा स्फोट करून एटीएम फोडण्यात आलेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आलाय. एटीएम मधून रोख रक्कम घेऊन चोरट्यानं पोबारा केला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. चोरट्यांनी एकूण किती रक्कम लांबवली याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. तर गेल्या काही दिवसांपूर्वी कराड जवळच्या विद्यानगर इथे देखील असाच धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. बातमी डोंबिवलीमधून आपल्याच कंपनीची रक्कम लुटण्याचा मित्राच्या मदतीनं बनाव करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सुमित वाडेकर हा डोंबिवलीला राहणारा तरुण शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशामुळे कर्जबाजारी झाला. सिद्धार्थ अँड असोसिएट्स या कंपनीमध्ये तो नोकरी करत होता आणि या कंपनीच्या तब्बल 14 लाखांवर डल्ला मारण्याचा कट त्यानं रचला. सुमितनं त्याचा मित्र चेतन धाबे याला सोबत घेतलं. रक्कम कार्यालयात घेऊन जाताना चेतननं सुमितच्या तोंडावर रुमाल लावला आणि पैसे घेऊन पळ काढला. आपला कुणीतरी बेशुद्ध करून पैसे लुटल्याचा बनाव सुमितनं रचला. मात्र पोलिसांना संशय आला आणि त्यांनी सुमितची कसून चौकशी केली. अखेर त्यानं आपणच हा बनाव केल्याचं मान्य केलंय. तर पोलिसांनी त्याचा मित्र चेतनला देखील रोख रकमेसह 12 तासांच्या आत अटक केली आहे. मला तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ही 13,75,000ची अमाऊंट हे जो बळीत इसम होता, म्हणजे ज्या फर्ममध्ये काम करणारा 27 वर्षीय इसम व त्याचा मित्र, ह्या दोघांनीच हे प्लॅन करून ही रक्कम घेऊन गेल्याचं आम्हाला प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झालं. त्यावरून आम्ही ह्या दोन्ही आरोपींना अटक केल्या आहेत. दोन्ही पण डोंबिवलीचे हे आरोपी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी शिंदेंच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. दरम्यान एकनाथ शिंदे पुण्यातील मानाच्या गणपतीसह इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांचं देखील दर्शन घेणार आहेत. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आज दिग्गजांनी हजेरी लावली. राजकीय नेत्यांसह मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी देखील बाप्पांचं दर्शन घेतलं. राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रात्री न्यूज रूममध्ये विराजमान बाप्पांची आरती केली. त्याआधी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दुपारी बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भक्तिभावे गणरायाचं दर्शन घेतलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. तसंच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या राणा दाम्पत्यानं देखील बाप्पांची आरती केली. स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील न्यूज 18 लोकमतच्या न्यूज रूममध्ये हजेरी लावत गणरायाची पूजा केली. राजकीय नेते मंडळींप्रमाणेच मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी देखील न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त अधिकाऱ्यांसह न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांच्या दर्शनाला आले होते. तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयाला भेट देत बाप्पांचं मनोभावे पूजन केलं.
न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील दर्शन घेतलं. यावेळी बोलताना पाटील यांनी सणांच्या काळात पोलीस दलावर मोठा ताण येत असल्याचं सांगितलं. तसंच पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी चोखपणे बजावली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. स्कॉटलंड यार्डनंतर मुंबई पोलिसांचं नाव घेतलं जात होतं. मात्र गेल्या दीड वर्षात जे प्रकार झालेले आहेत त्यामुळे पोलीस दलाची प्रचंड बदनामी झाली असं वाटतंय का? निश्चितपणे बदनामी झालेली आहेत, काय कोण दुमत नाही आहे. निश्चितपणे काही अप्रिय किंवा काही चुकीच्या एलिमेंट्समुळं या गोष्टी घडलेल्या आहेत. पण हे मिनिस्क्यूल मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी आहे, मोठे धक्के आहेत. पण आपण पाहिलं तर या कोविडच्या कालखंडामध्ये 129 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बलिदान दिलं आहे. रात्रंदिवस ते फ्रंटवरती काम करत होते आणि अख्खच्या अख्खं पोलीस स्टेशन बरंचसं इन्फेक्ट, सहार पोलीस स्टेशन पूर्ण इन्फेक्ट झालेलं होतं. त्यामुळे दुर्दैवानं कसं असतं, हे चुकीच्या गोष्टी आमच्या एलिमेंट्स असतातच प्रत्येक ठिकाणी, त्या जास्त रिफ्लेक्ट होतात. 2 वर्षाच्या या सगळ्या कोरोनाच्या संकटानंतर आम्ही जल्लोषात सगळेजण आनंदात हा बाप्पा साजरा करतोय, गणेशोत्सव साजरा करतोय. तुम्ही टेन्शनमध्ये आहेत का? पण ॲक्च्युली हा प्रथम देव आहे. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरणिते मायू कामार्थ सिद्धे. या बाप्पाच्या पूजनानेच प्रत्येक शुभकार्याची सुरुवात होते. आणि शेवटी त्या गणपती स्तोत्रात असंही म्हटलेलं आहे की विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रन, मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे ज्याला धन पाहिजे त्याला धन देतो, विद्या पाहिजे त्याला विद्या देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो. असा गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना मात्र टेन्शन देतो. त्यामुळे तुमचं टेन्शनचा प्रश्न बरोबर आहे, पण जर अटेन्शन व्यवस्थित दिलं तर टेन्शन येत नाही. तिकडे दादरमधील शिवनेरी इमारतीमध्ये पेपरशीटच्या माध्यमातून 6.5 फुटांची गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीला साकारण्यासाठी तब्बल 2 महिन्यांचा कालावधी लागला. जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामातून वेळ काढून ही मूर्ती साकारली आहे. सध्या आपण आलेलो आहोत मुंबईच्या दादर पूर्व परिसरातल्या शिवनेरी या इमारतीमध्ये, जिथे तुम्ही पाहता आहात की पेपर शीट्स जे असतात त्याच्या माध्यमातून इथं बाप्पाची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. जवळपास 6.5 फुटी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि तब्बल 2 महिन्याचा कालावधी या मूर्तीला साकारण्यात लागलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी जे की जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं पासआउट झालेले आहेत, यांनी घरी त्यांच्या कामातून त्यांच्या कॉलेजमधून सवड काढून ही बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण ह्याच्या मागे म्हणजे ही जी मूर्ती तुम्हाला दिसतीये या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की ही मूर्ती आतून पूर्णपणे पोकळ आहे. म्हणजे खरं तर बाहेरून पाहताना कोणाचाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही की ही मूर्ती आतून पोकळ आहे. तर नेमकं सगळं कॅल्क्युलेशन काय होतं, कशा पद्धतीनं या ही मूर्ती साकारली आहे हे आपण जाणून घेऊया. मला सांग की 2 महिन्याचा कालावधी लागला, पण याच्यात प्रत्येक तुम्ही कागदाच्या फोल्ड केलेले आहेत, कागद कापलेले आहेत, कशा पद्धतीनं ही मूर्ती तयार करण्यात आलेली? ही ॲक्च्युली खूप लेंदी प्रोसेस आहे, म्हणूनच ह्याला 2 महिने लागतात. आधी आम्हाला ह्याचं 3D वर्क करावं लागतं आणि मग 3D वर्क मग आम्हाला ते 2D फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि ॲक्च्युली टीम वर्क आहे. मी स्वतः डिझाईन केलं असलं तरी माझे मॉम, डॅड आणि माझे भाऊ वगैरे या सर्वांनी मिळून आम्ही ते साकारलेलं आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य एक काहीतरी वेगळंच असं आपल्याला म्हणायला लागेल. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता लॉकडाऊनमध्ये आम्ही ॲक्च्युली पेपरची मूर्ती करायचा विचार केला आणि आम्ही मागची 3 वर्ष पेपरची मूर्ती तयार करतो आहे. आणि दरवर्षी वेगवेगळी पोज असते. मागच्या वर्षी झुल्यावरती बसलेला, त्याच्या आदल्या वर्षी बसलेला होता आणि यावर्षी आम्ही अशी पोज डिसाईड केली. आणि सगळे म्हणजे आता वेळ काढतो, आपलाच बाप्पा आहे, खूप वर्षापासून चालू आहे. तर
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पावसाच्या काही बातम्या पाहूयात. तिकडे दौंड तालुक्यातील राहू परिसरात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीनं परिसरातील ओढे आणि नाल्यांना पूर आलाय. त्यामुळे राहूचा 8 गावांचा संपर्क तुटला होता. मात्र पाणी ओसरल्यानंतर संपर्क पूर्ववत झालाय. राहू गावातील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं गावातील तब्बल 50 व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या पावसामुळे अनेक गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 8 ते 10 जणांना पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलंय. तर वाळकीला जोडणारा रस्ता देखील पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. बाजारपेठेमधील जवळजवळ 5-50 व्यापारी गाळ्यांमध्ये जवळजवळ कमरेइतकं पाणी होतं. तर माझी विनंती आहे की जे राहू वाघोली रोडला जे काही नळ्या टाकलेल्या आहेत, नळ्याऐवजी दोन कमानींचा पूल व्हावा तिथं. म्हणजे आम्हाला हे दरवर्षी जवळजवळ 5 वर्ष सलग आम्ही ह्या नुकसानीला सामोरे जातोय. तरी सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की तिथं त्या मोऱ्या टाकून आमचा कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. तिकडे बारामती तालुक्यातील पश्चिम भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडलाय. अनेक गावांमध्ये ओढे नाल्यांना पूर आलेला आहे. नीरा बारामती रस्त्यावरील अनेक पूल पुराच्या पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटलेला आहे. तर नीरा बारामती रस्त्यावरील फरांदेनगर इथल्या ओढ्यावरून पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक युवकांनी वाचवलंय. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. लोणी संगमनेर रस्ता जलमय झाल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. तर या पावसामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानातही पाणी शिरलं. माणिक नगरातील अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं. तिकडे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसराला ढगफुटी सदृश्य पावसानं झोडपून काढलंय. पुराच्या पाण्यात वाहून चाललेल्या 2 कामगारांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आलं. ढगफुटी सदृश्य पावसानं गावातील सर्व ओढे नाल्यांना पूर आलेला आहे. अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं जीवनावश्यक साहित्यांचं नुकसान झालंय. तर रस्त्याच्या बाजूला पार्किंग केलेली वाहनं सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात हरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अंत्ययात्रेसाठी गुडघाभर इतक्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली आहे. हरणा नदीवरील पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालावा लागतोय. गावातील एका मुस्लिम वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मात्र नदीवर असलेल्या पुलावर पाणी असल्यानं दफनविधी करण्यासाठी 1 दिवस वाट पाहावी लागली. पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. तर विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी पाहणी करून आश्वासन दिलं. मात्र प्रत्यक्षात पूल काही झालाच नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. आमच्या गावाला पूल नाही. कारण हे आहे, पूल नसल्यामुळे कुणाच्या बी घरी पाणी म्हणजे गावामध्ये पाणी जातं, घरामध्ये पाणी जातं. पूल असलं ना जरा उंच होतं, पाणी जातं, आम्हाला जाता येतं. मयत आम्ही याच्यासाठीच थांबवलं सर की आमच्या गावाला पूल नाही, आमच्या गावाला तुरंत पूल व्हा. जिल्हा प्रशासनाला वारंवार आम्ही सांगत असतो, तरी सुद्धा जिल्हा प्रशासन आमच्या मुस्ती गावाकडे लक्ष देत नाही. यासोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्याशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत बाप्पा मोरया रे यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये. त्यामुळे पाहत रहा न्यूज 18 लोकमत.